तर स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण SI सिस्टीम बघितली होती. त्याच्यामधले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी बघितल्या होत्या आणि त्याचबरोबर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी बघितल्या होत्या. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आता आपण बघतोय. ओके. तर प्लेन अँगल म्हणजे पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करतो. प्लेन अँगल म्हणजे हा 2 डायमेन्शनल अँगल असतो अँड अँगल बिटवीन जनरली 2 इन्क्लाइंड लाईन्स. दोन लाईन्सच्या मधला, एका प्लेन मध्ये ज्या दोन लाईन्स असतात ना एकमेकाला इन्क्लाइंड, त्यांच्या मधला अँगल आहे. किंवा इट इज अ 2 डायमेन्शनल अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ द सर्कल ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. एका छोट्याशा आर्कनं सर्कलच्या सेंटरला जो अँगल सबटेंड केलेला आहे त्याला प्लेन अँगल असं म्हणतो. आणि प्लेन अँगल डिफाईन कसा केला जातो बघा. प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल. सो हिअर देर इज अ आर्क लेंथ, हिअर देर इज अ रेडियस. सो आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस इज ऑलवेज इक्वल टू द प्लेन अँगल. Okay, so therefore we can write here formula theta is equal to s divided by r radian. त्याचबरोबर आपण हे देखील बघितलेलं होतं की प्लेन अँगल ऑफ ए कम्प्लीट सर्कल. ओके, यालाच आपण असंही म्हणू शकतो टोटल अँगल ऍट अ पॉइंट, असं पण म्हणू शकतो. लक्षात घ्या, टोटल अँगल ऍट अ पॉइंट किती असेल तर त्याचा आन्सर येणार आहे 2 पाय रेडियन, किंवा डिग्रीमध्ये सांगायचं झालं तर 360 डिग्री. 2 पाय रेडियन किंवा 360 डिग्री. आता ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे फिजिक्स मधली, दॅट इज सॉलिड अँगल. सॉलिड अँगल माहिती असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ओके, आता जशी प्लेन अँगलची डेफिनेशन लिहिली ना तशीच सॉलिड अँगलची डेफिनेशन आहे. थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये. डिफरन्स काय येतोय बघा. सॉलिड अँगल इट इज ए 3 डायमेन्शनल, ओके, 3 डायमेन्शनल angle. It is a 3-dimensional angle subtended by surface of sphere at the center of sphere. म्हणजे 3 डायमेन्शनल अँगल नेमका तयार कसा होतोय लक्षात घ्या. 3 डायमेन्शनल अँगल कसा तयार होणार आहे तर आपल्याला एक स्पियर घ्यावा लागेल. त्याच्यासाठी स्पियरचा एक छोटासा सरफेस घ्यावा लागेल आणि त्या सरफेस पासून स्पियरच्या सेंटरला काय करावं लागेल, सगळ्या लाईन्स जॉईन कराव्या लागतील. आणि त्यावेळी जो 3 डायमेन्शनल अँगल तयार होणार ना त्याला काय म्हणणार आपण, सॉलिड अँगल म्हणणार. डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज हा एक स्पियर आहे. आता पेपरमध्ये तर आपण स्पियर काढू शकत नाही, ऍक्च्युली सर्कल काढलेला आहे, परंतु याला तुम्ही काय करायचं आहे, स्पियर ऍझ्युम करायचं आहे. सपोज दिस इज स्पियर. स्पियर म्हणजे काय, बॉल. फॉर एक्झाम्पल एक बॉल. ठीक आहे. त्या स्पियरवरचा एक छोटासा एरिया घेऊया आपण. छोटासा एरिया लाईक दिस. छोटासा एरिया घेतला आणि तो छोटासा एरिया त्या स्पियरच्या सेंटरला जॉईन केला तर इथं काय असणार आहे, हा कर्वड सरफेस असणार ना, ही लाईन नसणार आहे. इथं दिसायला तुम्हाला ती लाईन दिसायला लागली, परंतु ऍक्च्युली काय असणार, इथं कर्वड सरफेस असणार. ओके, आणि त्यावेळी हा या कर्वड सरफेसनं इथं तयार केलेला जो 3 डायमेन्शनल अँगल आहे ना त्याला काय म्हणायचं, सॉलिड अँगल ओमेगा. सॉलिड अँगल ओमेगा असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात सॉलिड अँगल तुम्ही कधी कधी घेऊन फिरताय, माहितीये तुम्हाला सॉलिड अँगल घेऊन कधी फिरताय. फॉर एक्झाम्पल एखाद्या कोन मध्ये आईस्क्रीम जर घेतलेला असेल, आईस्क्रीम खाताय ना, तर त्यावेळी तुम्ही सॉलिड अँगल घेऊन फिरताय असं मी म्हणू शकतो. म्हणजे आपण एक कोन घेतला तर कोनच्या त्या कॉर्नरला किंवा अपेक्सला जो काही 3 डायमेन्शनल अँगल तयार होणार आहे ना तो 2 लाईन मध्ये अँगल नसतो, तो एका कर्व्ड सरफेस मधला अँगल असतो. त्याला सॉलिड अँगल म्हटलं जातं, लक्षात घ्या. ओके, दॅट इज सॉलिड अँगल. म्हणजे थोडक्यात सिम्पली आईस्क्रीमच्या कोन मध्ये त्याच्या अपेक्सला जो 3 डायमेन्शनल अँगल असतो त्याला काय म्हणायचं, सॉलिड अँगल असं म्हणायचं. सो इट इज द 3 डायमेन्शनल अँगल सबटेंडेड बाय सरफेस ऑफ द स्पियर. स्पियरचा छोटासा सरफेस घेतला आणि तो स्पियरच्या सेंटरला आपण जॉईन केला तर इथं जो 3 डायमेन्शनल अँगल, जो कोन तयार होणार आहे, इथं जो कोन तयार होणार आहे त्या कोन मध्ये तयार होणारा जो 3 डायमेन्शनल अँगल आहे त्याला सॉलिड अँगल असं म्हणायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सॉलिड अँगल डिफाईन कसा करणार बघा आपण. डिफाईन जसं आपण इथं म्हणजे दोन्ही डेफिनेशन मध्ये डिफरन्स काय बघा. प्लेन अँगल इज अ 2 डायमेन्शनल अँगल, सॉलिड अँगल इज अ 3 डायमेन्शनल अँगल. ओके, प्लेन अँगल म्हणजे काय, आर्कनं तयार केलेला अँगल. तर सॉलिड अँगल म्हणजे काय असतं,
सरफेसनं तयार केलेला अँगल. ओके, प्लेन अँगल कोण तयार करतं? सर्कलचा छोटासा आर्क. सॉलिड अँगल कोण तयार करतं? स्पियरचा छोटासा एरिया. ओके, प्लेन अँगल कुठं तयार होतो? सर्कलच्या सेंटरला तयार होतो. तर सॉलिड अँगल कुठं तयार होतो? स्पियरच्या सेंटरला तयार होतो. हे डिफरन्सेस व्यवस्थित लक्षात ठेवा. आता प्लेन अँगलची डेफिनेशन आणखी कशी लिहिली आहे? तर प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ आर्क लेंथ टू रेडियस ना. मग आता इथं काय चेंज होणार बघा, आर्क लेंथ ऐवजी काय येणार आहे? सरफेस एरिया येणार. आणि डिवायडेड बाय रेडियस ऐवजी काय होतं? रेडियस स्क्वेअर घ्यावं लागतं. हे थोडंसं इथं डिफरन्स आहे. म्हणून डेफिनेशन काय येणार बघा, solid angle is defined as the ratio of area of surface of sphere, area of surface, okay, area of surface to square of radius, sorry, square of radius, okay. सो सॉलिड अँगल ओमेगा इज इक्वल टू, इथं सरफेस एरिया सपोज काय असेल? डीएस असेल. छोट्याशा सरफेस एरियाला काय म्हणतो आपण? जनरली डीएस न डिनोट करतो. ओके, सो एरिया ऑफ पार्ट ऑफ स्पियर, हा एक छोटासा पार्ट आहे ना, पार्ट ऑफ स्पियर डिवाइडेड बाय रेडियस स्क्वेअर और स्क्वेअर ऑफ रेडियस स्क्वेअर. So we can write here ds divided by r square. म्हणजे इथं हा छोटासा एरिया ds असेल आणि ही रेडियस जर r असेल तर ds by r square. ओके, आता हा त्याचा फॉर्म्युला झाला ds by r square. जसं इथं थीटा इज इक्वल टू s by r असतं ना, तसं ओमेगा इज इक्वल टू ds by r square असतं. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं की प्लेन अँगल ऑफ ए कम्प्लीट सर्कल किंवा प्लेन अँगल ऍट ए पॉइंट 2 पाय असतं, तसं सॉलिड अँगल ऍट अ पॉइंट किती येतोय बघूया. ओके, सॉलिड अँगल ऍट ए पॉइंट, ऍट ए पॉइंट मीन्स होल स्पियर. ओके, म्हणजे प्लेन अँगल कम्प्लीट सर्कलचा जसा काढला ना, तसं आपण काय करणार? आपण सॉलिड अँगल कम्प्लीट स्पियरचा काढणार आहे, होल स्पियरचा सॉलिड अँगल काढणार आहे. ठीक आहे, तर इट इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू किती येणार बघा. आता मला सांगू शकाल का की पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल काढायचा असेल तर पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया घ्यावा लागेल. पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? कॅन एनीवन टेल मी? सो इट इज 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. ओके, स्पियरचा कम्प्लीट स्पियरचा सॉलिड अँगल काढायचा असेल तर कम्प्लीट स्पियरचा आपल्याला पूर्ण सरफेस एरिया घ्यावा लागेल. तो सरफेस एरिया असतो 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर, 4 पाय रेडियस स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, डिवाइडेड बाय रेडियस स्क्वेअर. सो रेडियस स्क्वेअर गेट कॅन्सल अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 4 पाय स्टेरेडियन. येस सर. म्हणजे कम्प्लीट अँगल ऍट अ पॉइंट इज 2 पाय, व्हेअरएज complete plane angle at a complete plane angle at a point is 2 pi, whereas complete solid angle at a point is 4 pi. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एका सर्कलचा प्लेन अँगल 2 पाय असतो, तर एका स्पियरचा सॉलिड अँगल, टोटल सॉलिड अँगल किती असणार आहे? 2 पाय स्टेरेडियन येणार नाही, तो 4 पाय स्टेरेडियन येणार आहे. 4 पाय स्टेरेडियन. ओके, सो एनी डाऊट इन दिस सॉलिड अँगल? सॉलिड अँगल मध्ये काय डाऊट आहे का? तर याच्यावर मी क्वेश्चन आता विचारतो, हाफ सर्कलचा प्लेन अँगल किती असेल? रेडियन मध्ये सांगायचं. हाफ सर्कल म्हटलं की प्लेन अँगलच येणार. प्लेन अँगल किती असणार हाफ सर्कलचा प्लेन अँगल?
टोटल अँगल किती असतो त्याच्यावरून हाफ सर्कलचा किती असणार पाय रेडियन. ओके. सिमिलरली असं मी विचारलं हेमिस्पियरचा सॉलिड अँगल किती असणार आहे. हेमिस्पियर म्हणजे हाफ स्पियर. कंप्लीट स्पियरचा माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावरून हेमिस्पियरचा किती असणार बघा. हेमिस्पियर तर हेमिस्पियरचा येणार आहे 2 पाय स्टेरेडियन. इन शॉर्ट इट कॅन बी रिटन ॲज SR. ओके. आता सॉलिड अँगलचा आणखी एक फॉर्म्युला जो नीट अँड जेई साठी पर्टिक्युलरली लागणार आहे, लक्षात घ्या. नीट आणि जेई साठी. ओके. तो सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय, याला काय म्हणतो आपण, रिलेशन बिटवीन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. रिलेशन बिटवीन प्लेन अँगल. काही वेळेला हा फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे. लास्ट जेई मेन एक्झाम जी झाली त्याच्यामध्ये याच्यावर क्वेश्चन आला होता, रिलेशन बिटवीन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. ओके. आता सपोज इथे एक डायग्राम ड्रॉ करतो मी. Suppose there is a disc like this. This is a disc. Suppose there is a disc like this. Okay. And here there is a point P. Point P to center of disc. This is the line. Point P to the center of the disc. एक लाइन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आणखी एक लाइन ड्रॉ करतो मी. One more line. Okay. Now suppose this is a plane angle, that is theta. Okay. And this is the complete angle, that is omega. This is complete solid angle omega. तर ओमेगा आणि थीटा यांच्यामध्ये काय रिलेशन येणार आहे. सो दिस इज अ डिस्क. ओके. डिस्कची टॉपमोस्ट लाईन काढली, बॉटम मोस्ट लाईन काढली, त्याचा हाफ अँगल समजा काय असेल, थीटा असेल. तर त्या डिस्कनं जो 3 डायमेन्शनल अँगल पी पॉइंटला केलेला असेल, कारण काही वेळेला हा आपल्याला थीटा काढता येतो. ओके. थीटा काढता येतो कारण डिस्कचं आपल्याला काय माहिती असतं, रेडियस माहिती असतं आणि हे डिस्टन्स वगैरे माहिती असतं, त्याच्यामुळे थीटा काढू शकतो. जर थीटा माहिती असेल तर सॉलिड अँगल कसा काढायचा हे माहिती पाहिजे. ओके. तर इथं लक्षात घ्या, सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. हा एक फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. दिस इज द रिलेशन बिटवीन सॉलिड अँगल अँड द प्लेन अँगल. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मध्ये हे रिलेशन येतं. ओके. म्हणजे अशा प्रकारे एक डिस्क असेल तर डिस्क काय करणार आहे, तर एक प्लेन अँगल पण तयार करणार आहे आणि एक ही जी डिस्क आहे त्या पॉइंट जवळ काय करणार आहे, 3 डायमेन्शनल सॉलिड अँगल पण तयार करणार. ओके. तर या डिस्कमुळे तयार झालेला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल यांच्यामध्ये रिलेशन असतं ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ओके. सो दिस इज अ important relation between the solid angle and the plane angle. आता तरी एवढंच रिलेशन लक्षात ठेवा की ज्यावेळी याचा यूज होईल, जनरली तो रे ऑप्टिक्स मध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये या रिलेशनचा यूज आपल्याला करावा लागतो. रे ऑप्टिक्स टॉपिक मध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आता आपण बघूया टेक्स्टबुक मधलं एक एक्झाम्पल. टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. काय दिलंय बघा. एक्झाम्पल 1.1. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून
at any point on the earth, given diameter of the moon is okay 3474 kilometer and its distance from the earth is 3.84 into 10 raised to 8 meter. Okay, तर लक्षात घ्या, सपोज दिस इज एनी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवरचा हा एक पॉइंट आहे. अँड हिअर सपोज देर इज अ मून लाईक दिस. ओके, दिस इज अ मून. सो व्हॉट इज द क्वेश्चन? मूननं अर्थ बरोबर केलेला जो सॉलिड अँगल आहे ना, सॉलिड अँगल, इथला हा सॉलिड अँगल ओमेगा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सॉलिड अँगल ओमेगा, याला ओमेगा असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. हे ग्रीक अल्फाबेट आहे, हे डब्ल्यू नाहीये. फिजिक्स मध्ये भरपूर ग्रीक अल्फाबेट्स वापरले जातात. ओके, दिस इज ओमेगा, नॉट डब्ल्यू. डब्ल्यू इज रिटन लाईक दिस. ओके, हा. आता बघा, इथं काय दिलेलं आहे? डायमीटर ऑफ द मून दिलाय. सपोज दिस इज मून. ठीक आहे, तर याचं डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे आणि हा डायमीटर किती आहे? 3474 किलोमीटर दिलाय डायमीटर. आणि डिस्टन्स फ्रॉम अर्थ, मूनचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स आहे, लक्षात घ्या. अर्थ पासून मून पर्यंतचं डिस्टन्स, हे डिस्टन्स आपण घेऊ शकतो. किती आहे ते? 3.84 into 10 raised to 8 मीटर. ओके, तर आता लक्षात घ्या, आपल्याला इथला सॉलिड अँगल काढायचा असेल तर आपली बेसिक कन्सेप्ट काय आहे? इथला समोरचा एरिया काढावा लागेल, डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर करावा लागेल. दॅट इज व्हेरी सिम्पल. ओके, मग इथला एरिया ऑफ मून्स डिस्क. ओके, मूननं तयार केलेली जी डिस्क आहे ना, त्या डिस्कचा एरिया काढूया. एरिया कसा काढणार? लक्षात घ्या, पाय आर स्क्वेअर करणार ना, पाय इंटू रेडियस स्क्वेअर, कारण इथं डायमीटर दिलाय. ओके, सो पाय ॲज इट इज इन ब्रॅकेट. आता डायमीटरवरून रेडियस कसं काढणार? डिवायडेड बाय 2 करायला पाहिजे. 3474 डिवायडेड बाय 2. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो डायमीटर दिलाय कशामध्ये दिलाय? सॉरी, इथे किलोमीटर मध्ये दिलाय. किलोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायला, आता पुन्हा एकदा बघा, किलो हे का आहे? युनिट नाहीये. ओके, आपण बघितलंय, किलो हे प्रेफिक्स आहे आणि मीटर हे युनिट आहे. आणि किलो म्हणजे 10 raised to 3 असतं. सगळं आपण SI सिस्टम मध्ये सॉल्व्ह करणार आहे. लक्षात आलं का? बघा, कारण सॉलिड अँगल काढण्यासाठी अगोदर इथला आपल्याला एरिया काढावा लागेल. ही मूननं तयार केलेली जी सर्कल असणार किंवा ती डिस्क असणार आहे, मूननं तयार केलेली डिस्क किंवा सर्कल, त्याचा एरिया. ओके, एरिया डिवायडेड बाय आर स्क्वेअर करायचा आहे. हा, तर आता हे कॅल्क्युलेशन करूया. मग पाय याचा स्क्वेअर ना, सॉरी, स्क्वेअर लिहायचं राहिला. ओके, म्हणजे किती होणार बघा? 3474 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. बरोबर आहे ना? 3474 चा स्क्वेअर झाला, डिवायडेड बाय 4 झाला, आणि 10 raised to 3 raised to 2 किती होणार सांगा रे? 10 raised to किती होणार सांगा? पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या दोन पॉवरचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. ओके, म्हणजे हे येणार 10 raised to 6 पॉवर रेस टू पॉवर 10 raised to A raised to B असं असेल. 10 raised to A into B and therefore it is 10 raised to 6 येणार आहे. ओके, आता 3 पायची व्हॅल्यू 3.142 ठेवायची. 3474 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू 10 raised to 6. आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागणार आहे. ओके, लॉग टेबलनं करावं लागणार. आता लॉग टेबलनं इथं शॉर्ट मध्ये मी लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करतो. तर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं असतं? लॉगचं ऍडिशन करायचं असतं. म्हणजे काय करावं लागेल मला? लॉग ऑफ 3.142 बघावं लागेल अगोदर, काहीतरी नंबर येणार. ठीक आहे, इथं त्याच्यानंतर 3474 याचा लॉग बघावा लागेल आपल्याला. ओके, 3474 याचा लॉग, आणि त्याचा स्क्वेअर जर असेल ना तर त्या लॉगला काय करायचं? 2 न मल्टिप्लाय करायचं आणि ती व्हॅल्यू इथं लिहायची.
ओके. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यावर काय करणार आहे मी इथं ऍडिशन करणार आहे. या दोन लॉगचं काय करणार ऍडिशन प्लस करायचं. इथं काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. आता या व्हॅल्यू मधून डिवायडेड बाय 4 आहे ना, मग 4चा जो लॉग असेल ना तो काय करायचा इथं मायनस करायचा आहे. मायनस लॉग ऑफ 4. ओके. हे कॅल्क्युलेशन तुमचं सगळं येणार आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे, लक्षात घ्या. आणि इथं तुमचं काहीतरी फायनल आन्सर येणार आहे आणि या आन्सरचं काय करायचं आहे अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग. आणि हा अँटीलॉग बघितल्यानंतर तुम्हाला ते आन्सर येणार आहे. ओके. सो दिस व्हॅल्यू इज कमिंग टू बी 9479 944 9479944 945 येते. 945 इंटू 10⁶ एवढी व्हॅल्यू येते. एक्झाम मध्ये तुम्हाला लॉग टेबल अलाउड असतो. लॉग टेबल म्हणजे त्यांचे एक्झामचे लॉग टेबल देतात. ओके. आणि एवढं कॅल्क्युलेशन जे आहे ते मेन्सच्या प्रॉब्लेम मध्येच फक्त असतं. नीटचे जे प्रॉब्लेम असतात ना किंवा सीईटीच्या प्रॉब्लेम मध्ये हे कॅल्क्युलेशन नसतात. म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन एक तर बोर्ड एक्झामला येणार तुम्हाला, अदरवाईज मेन्स एक्झामला. नीट किंवा सीईटीला हे असलं कॅल्क्युलेशन काही येत नाही. बिकॉज 45 क्वेश्चन्स म्हणजे नीटला 45 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि सीईटीचे 50 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. एवढं कॅल्क्युलेशन करत बसलो तर माझ्या मते 15 मिनिटं त्याच्यातच जातील सगळे. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं कॅल्क्युलेशन फक्त बोर्ड एक्झामला असू शकतं किंवा मेन्स एक्झामला. कारण मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन्स असतात, 1 आवर्सचा टाइम असतो. त्याच्यामुळे तिथं मात्र मेन्स आणि नीटमध्ये बेसिक डिफरन्सच काय लक्षात घ्या. मेन्स आणि नीटमध्ये तर मेन्सचे जे सगळे क्वेश्चन असतात ते न्यूमेरिकल असतात आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतं. म्हणजे जे स्टुडंट कॅल्क्युलेशन मध्ये फास्ट असतात ते पेपर कव्हर करू शकतात. आणि नीटला मात्र कॅल्क्युलेशन जास्त नसतं. थेरॉटिकल क्वेश्चन किंवा सिंपल कॅल्क्युलेशन येतील अशा प्रकारेच त्याच्यामध्ये नंबर्स टाकलेले असतात. ओके. सो दिस इज द एरिया ऑफ द मून्स डिस्क झालं. आता आपण सॉलिड अँगल फाइंड आउट करूया. ओके. नाउ सॉलिड अँगल इज ओमेगा इज इक्वल टू एरिया डिवाइडेड बाय आर स्क्वेअर ना, area divided by distance square. So area is coming to be 9479945 into 10⁶ divided by r square means ही रेडियस होणार आता किती 3.84 into 10⁸ हे मीटर मध्येच आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. स्क्वेअर. बघा फिजिक्स मध्ये स्टुडंटला मोस्टली माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की जोपर्यंत थेरी चालू असते, थेरॉटिकल चालू असतं तोपर्यंत काय प्रॉब्लेम येत नाही. जरासा न्यूमेरिकलचा पार्ट आला की लगेच मग हे असं काय आहे, मला जमेल का नाही, काय नाही. लक्षात घ्या पाण्यात पोहल्यानंतर पाण्यात पडल्यानंतर पोहायला येते तसं हळूहळू याचं तुम्हाला प्रॅक्टिस होत राहते. तुम्ही फक्त आपले पेशन्स ठेवा, अजिबात डिस्टर्ब व्हायचं नाही. लक्षात घ्या. ओके. या नीटचा तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सपिरियन्स सांगतो. या नीटचा तुम्हाला मोस्टली स्टुडंटला सगळ्यात अवघड जाणारा सब्जेक्ट कुठला, तर मोस्टली अवघड जाणारा सब्जेक्ट आहे फिजिक्स. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं काही म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द स्टुडंटचं झालं कसं, फिजिक्स अवघड आहे, त्याच्याकडे त्याचं किती अभ्यास केला तरी काय सुटतच नाही, त्याचे न्यूमेरिकल सुटतच नाहीत, मग ते काय करूयात त्याला निग्लेक्ट करतात. ते म्हणजे त्याच्याकडे बघतच नाहीत शेवटपर्यंत. जास्त फोकस करतात केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर. म्हणजे नीटची पर्टिक्युलरली मी सांगायला लागलोय. ठीक आहे. आणि या एक्झामला झालं असं की केमिस्ट्रीमध्ये थोडेसे क्वेश्चन डिफिकल्ट टाकले आणि फिजिक्समध्ये सगळे क्वेश्चन इझी लेवलचे होते, खूप इझी लेवलचे होते. आणि त्याच्यामुळं मोस्टली कुठल्याही स्टुडंटचा जर स्कोर बघितला, म्हणजे स्कोर बघितला ज्यांनी अभ्यास केला त्यांचं काय झालं, फिजिक्सचा स्कोर जनरली कसं होतंय की फिजिक्सचा स्कोर सगळ्यात कमी असतो, परंतु फिजिक्सचा स्कोर जनरली जास्त आहे. लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळं आपण ऍक्च्युली टीच करत असताना, स्टडी करत असताना टू द डेप्थ स्टडी करणार आहे, परंतु तुम्हाला
खरोखर सांगतो, नीटला किंवा सीईटीला डेप्थ अजिबात नसते. तुम्ही डेप्थ आता जे आम्ही जे शिकवतोय तेवढं जर स्टडी केलं ना, तर नीट आणि सीईटीचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. मेन्सला मात्र थोडंसं मॅथमॅटिक्स चांगलं लागतं, कॅल्क्युलेशन जास्त करावं लागतं. तिथं मात्र थोडंसं कस लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय लक्षात ठेवायची आहे, पेशन्स ठेवायचे. फिजिक्स अवघड जातोय म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. ठीक आहे, भलेही 100% मधलं सुरुवातीला 25% समजत असेल, तेवढंच प्रिपेअर करा. 75% ठेवा बाजूला तोपर्यंत, परंतु मागं पडायचं नाही अजिबात. ओके, त्या चॅप्टरचं जेवढं होईल तेवढं करत राहायचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि कारण लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे अशी अवस्था ही फिजिक्सची आहे. थोडं 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 करत गेल्यानंतर ना शेवटी भरपूर होत आहे. ओके, म्हणून पेशन्स लूज करू नका. कंटिन्युअसली कितीही अवघड वाटला एक फिजिक्स सब्जेक्ट तरी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ओके, ठीक आहे. सो ओमेगा इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन परत लॉग टेबलनं कसं करायचं, न्यूमरेटरचा लॉग बघायचा आणि डिनॉमिनेटरचा लॉग बघायचा आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं. ओके, आता स्क्वेअर असेल तर काय करायचं, नेहमी लॉगला अगोदर डबल करायचं स्क्वेअर असेल तर, आणि मग सबट्रॅक्शन करायचं. हे लक्षात ठेवा. ओके, बोला आणि काय. हा, इथं डाऊट काय आहे की इथं पायर स्क्वेअर का घेतला आपण, कारण लक्षात घ्या, सॉलिड अँगल काढण्यासाठी समोरचा जो सरफेस आहे ना त्याचाच एरिया काढावा लागेल ना. मग समोर जर सर्कल दिसत असेल, आता मला सांगा, मूनकडे बघितल्यानंतर तुम्हाला सर्कलच दिसतं ना, सर्कल दिसतं. मग तो मूनकडे बघितल्यानंतर सर्कल जर दिसत असेल, आता मला माझ्या समोर जो मून दिसतोय त्याचा मला सॉलिड अँगल काढायचा आहे फॉर एक्झाम्पल, तर माझ्या समोर जे मूनचं सर्कल दिसेल ना त्याचा एरिया काढावा लागेल आणि डिवायडेड बाय मून पासून माझ्यापर्यंत डिस्टन्सचा स्क्वेअर करावा लागेल. दॅट इज द सॉलिड अँगल. म्हणून, कारण ती बेसिक डेफिनेशनच तशी आहे. समोर जे सरफेस आहे, जे काही दिसतंय त्याचा एरिया घ्यावा लागेल. मूनचा सगळा सरफेस एरिया घ्यायचा नाहीये, समोर जो दिसतोय तो एरिया तेवढाच घ्यावा लागेल ना. लक्षात येते, 4 पायर स्क्वेअर तिथे घ्यायचं नाही. ते कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला. मून स्पेरिकल आहे म्हणून मीन्सचा 4 पायर स्क्वेअर एरिया घ्यायचा का, नाही. आपल्याला समजा एका साईडनं बघितल्यानंतर स्पियर देखील सर्कलच दिसणार ना. आपल्याला जो दिसतोय ना समोर एरिया तेवढाच एरिया घ्यायचा. ओके, दॅट इज मून बघितल्यानंतर सर्क्युलर शेपचा दिसतो. सर्क्युलर शेपचा दिसतो म्हणजे सर्कलचा एरिया. मूनचा डायमीटर दिलाय, मूनची रेडियस काढली आणि त्याचा म्हणजे त्याच्यावरून पायर स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून केलेला आहे. ओके, एनी डाऊट. सो दिस अँगल, आता इथं बघा 9479945 into 10⁶ divided by 3.84 स्क्वेअर into 10⁻², किती होणार, 10⁸ चा स्क्वेअर म्हणजे 10⁻16, 8 into 2 दॅट इज 16. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागेल आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं, दॅट इज आन्सर डायरेक्टली मी लिहितो आता, हे इथं ज्या इथे, दॅट इज 2.045 into, so this value is coming to be 2.045 into 10⁻⁻5. Yes sir, that is steradian. Okay, सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ द सॉलिड अँगल. खूप कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे. एवढा कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला टेस्टमध्ये देखील विचारला जाणार नाही, फक्त एक कॅल्क्युलेशन म्हणून केलेला आहे. लॉग टेबलचा प्रॅक्टिस करण्यासाठी हा प्रॉब्लेम दिलेला असेल. ओके, तर जनरली छोटासा प्रॉब्लेम कसा असू शकतो, तुमच्या समोर सपोज एक डिस्क आहे आणि त्या डिस्कची रेडियस दिली आणि तुमच्यापासून डिस्कचं डिस्टन्स दिलंय, तर सॉलिड अँगल किती असेल असा क्वेश्चन येऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे सपोज हिअर यू आर अँड हिअर देर इज अ डिस्क. इफ रेडियस ऑफ डिस्क इज गिवन, that is small r, then what is the solid angle? What is the solid angle made by disk at point P? ओके, असा क्वेश्चन असू शकतो. तर काय करायचं, समोरचा जो एरिया दिसतोय ना सर्कलचाच एरिया, सर्क्युलर बॉडी असेल तर सर्कलचाच एरिया डिवायडेड बाय ए डिस्टन्स स्क्वेअर. इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द सॉलिड अँगल. ओके, नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट.
conventions for use of SI units. Conventions for use of SI units. Okay. कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट. आता SI युनिट कसे वापरायचे त्याच्या संदर्भात देखील काही रूल्स आहेत. ओके, ते रूल्स आपल्याला स्टडी करावे लागतील. अदरवाईज आपण काही वेळेला काय करतो, चुकीच्या पद्धतीने युनिट्स किंवा त्याचा सिम्बॉल लिहितो. म्हणजे त्या चुका होऊ नये त्याच्यासाठी काही कन्व्हेन्शन्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कन्व्हेन्शन काय बघा. फर्स्ट कन्व्हेन्शन, ओके, जनरली व्हाईल रायटिंग युनिट इट्स सिम्बॉल शुड बी युज्ड. ओके, म्हणजे जनरली युनिट लिहिताना फुल फॉर्म मध्ये जनरली युनिट लिहायचं नाही, जनरली सिम्बॉलिक फॉर्म मध्येच युनिट लिहायचं. ओके, जनरली यूज सिम्बॉल, जनरली यूज सिम्बॉल इन स्पाइट ऑफ फुल नेम. फुल नेम. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 न्यूटन असं जनरली लिहायचं नाही. दिस इज अ रॉंग केस. जनरली काय करायचं, 5 न्यूटन जनरली युनिट सिम्बॉलच्या स्वरूपातच वापरायचे. सो दिस इज द फर्स्ट कन्व्हेन्शन. सेकंड कन्व्हेन्शन इज दॅट सपोज एखाद्या वेळी फुल नेम लिहायला लागलं युनिटचं, एक युनिटचं फुल नेम जर लिहायचं असेल तर फर्स्ट त्याच्यामधलं जे फर्स्ट लेटर, फर्स्ट अल्फाबेट असेल ना, ते फर्स्ट अल्फाबेट नेहमी स्मॉलच लिहायचं. ओके, full name of unit should start with small letter only. म्हणजे याचा मीनिंग काय होतोय बघा. आणि हे असं का कन्व्हेन्शन दिलेलं आहे, कारण जनरली इंग्लिशचा एक रूल आहे, इंग्लिश ग्रामरचा एक रूल आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव जर लिहायचं असेल, पर्सनचं नाव लिहायचं असेल तर काय करतो आपण, कॅपिटलनं स्टार्ट करतो, कॅपिटल अल्फाबेटनं स्टार्ट करतो. लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूटन, आता काही युनिट पर्सनच्या नावे आहेत ना, मग न्यूटन म्हणजे आपलं इंग्लिश ग्रामरच्या रूल प्रमाणे आपण जातो आणि कॅपिटल एन काढतो, किंवा जूल कॅपिटल जे काढायची शक्यता असू शकते. परंतु इथे SI युनिट लिहिताना त्यांनी एक कन्व्हेन्शन टाकलेलं आहे की समजा न्यूटन लिहायचं असेल तर हे न्यूटन असं जर लिहिलं ना तर इट इज रॉंग. म्हणजे फुल लिहायचं असेल तर, फुल फॉर्म ऑफ हे युनिट लिहायचं असेल तर फर्स्ट लेटर हे स्मॉलच असलं पाहिजे. ओके, न्यूटन. किंवा हे जूल असं लिहिलं, दिस इज अ रॉंग, दिस इज करेक्ट. ओके, जूल असंच लिहायचं, जनरली फुल फॉर्म लिहायचं नाही. आणि लिहिला तर फर्स्ट लेटर शुड स्टार्ट विथ द स्मॉल लेटर. मग ते व्यक्तीच्या नावे युनिट असू दे किंवा नसू दे. ओके, किंवा किलोग्राम लिहायचं असेल, किलोग्राम, इट मस्ट बी स्मॉल. ओके, दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट. ओके, जूल इज इनकरेक्ट. सो दिस इज द सेकंड रूल. या पद्धतीने आणखी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.